पुणे जिल्ह्याची जशी आपण माहिती बघितली तशीच आपण आता यवतमाळ जिल्ह्याची माहिती बघणार आहोत. तर यवतमाळ जिल्ह्याची सुरुवात स्टार्ट. पालकमंत्री कोण आहेत? सध्याच्या श्री संजय प्रमिला धुलीचंद राठोड. जिल्हाधिकारी श्री विकास मीना. मुख्यालय यवतमाळ. क्षेत्र आहे, क्षेत्रफळ 13,584 चौरस किलोमीटर. लोकसंख्या 27,72,348. लोकसंख्येची घनता किती? 153 व्यक्ती प्रति वर्ग किमी. साक्षरतेचे प्रमाण कमी आहे, 57.96%. तालुक्याची संख्या 16 आहे. सगळ्यात जास्त ह्या महाराष्ट्रात तालुक्याची संख्या यवतमाळ जिल्हा आणि नांदेड जिल्हा 16 प्रत्येकी तालुक्याची संख्या. समजलं. उपविभागाची संख्या 7. नगरपालिकेची संख्या आहे 16. गावांची संख्या महसुली गावं 2117. ग्रामपंचायत 1205. मुख्यालय ते यवतमाळ आणि विभाग आहे अमरावती विभाग. तर यवतमाळ हा कोणत्या विभागात येतो? तर अमरावती विभागामध्ये येतो. ओके. तर यवतमाळ शहराचे पूर्वी नाव काय होते? यवत किंवा यवते असे असावे. बरं, यवतेचा महाल असा प्रत्यय लागून यवतमाळ असे नाव पडले. महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी अग्रेसर असल्यामुळे पांढरे सोने पिकवणारा कापसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कोणता? यवतमाळ जिल्हा हा कापसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कशामुळे? तिथे सर्वात जास्त कापूस पिकला जातो. त्याला पांढरे सोने सुद्धा असे म्हणतात. म्हणजे पांढरे सोने पिकवणारा किंवा कापसाचा जिल्हा अशी ओळख कोणत्या जिल्ह्याची आहे? तर कोणत्या जिल्ह्याची आहे? तर यवतमाळ जिल्ह्याची आहे. ओके. त्याच्यानंतर या जिल्ह्यामध्ये 2 मुख्य नद्या आहेत. कोणत्या? वर्धा आणि वेनगंगा. वर्धा आणि पेनगंगा असं कन्फ्युजन होतं. वेनगंगा आणि पेनगंगा. वेनगंगा तिकडं विदर्भात म्हणजे एकदम शेवटी त्या साईडला जाते. इकडं पेनगंगा थोडीशी नांदेड साईडला येऊन वर्धा आणि पेनगंगा अशी येते. ओके. या 2 प्रमुख नद्या आहेत, वर्धा आणि पेनगंगा. वेनगंगा नाही, पेनगंगा. ओके. त्यानंतर अर्थव्यवस्थेचा विचार केला तर हा जिल्हा मुख्यत्वे कृषीप्रधान आहे. कापसाच्या विस्तीर्ण उत्पादनामुळे याला कापूसाचे शहर म्हटले जाते. तसेच रेमंड UCO मिलसारखे मोठे उद्योग आहेत. प्रमुख पिके कोणती आहेत? तर कापूस, ऊस, हळद, ज्वारी, बाजरी, तांदूळ, सोयाबीन आणि शेंगदाणे, गहू, हरभरा. प्रमुख नद्या आताच बघितल्या, पेनगंगा, वर्धा नदी, आरणा नदी. तहसील अरणी किती आहेत? 16. कोणते कोणते? तालुक्यामध्ये तेच अरणी, उमरेड, कळंब, पांढरकवडा, केळापूर, घाटजी, झरी, झामणी, दारवा, दिग्रास, नेर, पुसद, बाबुळगाव, महागाव, मारेगाव, यवतमाळ, राळेगाव, वणी. ओके. सीमारेषेचा विचार केला तर जिल्ह्याची उत्तर ते दक्षिण सर्वदूर लांबी वरतून उत्तरपासून दक्षिणेपर्यंत 193 किमी असून जास्तीत जास्त रुंदी उत्तर ते दक्षिण 161 किमी आहे. जिल्हा हा बेरारच्या दक्षिण पूर्व 1/4 भाग व्यापत असून पश्चिमेला वाशिम म्हणजे यवतमाळ जिल्ह्याच्या पश्चिमेला वाशिम आणि हिंगोली हे 2 जिल्हे आहेत. पश्चिमेला वाशिम आणि हिंगोली, उत्तरेला अमरावती जिल्ह्याची सरहद म्हणजे अमरावती जिल्हा, पूर्वेला वर्धा नदीची सीमारेषा आहे म्हणून ओळखली जाते आणि त्या दिशेला मध्य परागणाचे वर्धा आणि चंद्रपूर. वर्धा नदी कुठं म्हटलं मी? पूर्वेला. ओके. तर या पूर्वेला वर्धा नदी येतात. तेथेच वर्धा आणि चंद्रपूर हे सुद्धा जिल्हे पूर्वेला आहेत. कोणत्या? यवतमाळच्या. ओके. दक्षिणेकडे नांदेड जिल्हा, दक्षिणेच्या यवतमाळच्या दक्षिणेला नांदेड जिल्हा आणि यवतमाळला तेलंगणा जे राज्य आहे त्याची सीमा लागली. तेलंगणा राज्य आहे. ओके. यवतमाळच्या दक्षिणेला मोठे मोठे वळणे घेऊन वाहणारी पेनगंगा नदी जिल्ह्यासाठी संपूर्ण दक्षिण सीमारेषा तयार करते. शेवटी दक्षिण पूर्व टोकाशी वर्धा नदीला जाऊन मिळते. पेनगंगा जी नदी आहे यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिणेची पूर्ण सीमा तयार करते म्हणजे दक्षिण साईडने वाहते. यवतमाळच्या दक्षिण साईडला वाहणारी नदीचा विचार केला तर कोणती आहे? पेनगंगा नदी आहे. तिची दक्षिण पूर्व टोकाशी वर्धा नदीला जाऊन मिळते म्हणजे सरळ दक्षिणेला वाहून तिकडे समोर वर्धा नदीला मिळते. भौगोलिक स्थळ जर विचार केला तर यवतमाळ जिल्हा हा वर्धा, पेनगंगा, वेनगंगा, खो यांच्या दक्षिण पश्चिम भागात वसलेला आहे. जर आपण भौगोलिक जर विचार केला तर वेनगंगा, पेनगंगा, वर्धा, वेनगंगा, पेनगंगा यांच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये हा वसलेला जिल्हा आहे.
भौगोलिकदृष्ट्या या जिल्ह्याचे स्थान नेमकं कुठं, तर 19.26 व 20.42 उत्तर अक्षांश आणि 77.18 व 79.9 पूर्व रेखांशमध्ये मोडते. उत्तरेकडून अमरावती व वर्धा जिल्हा, अमरावती घड्याळाच्या साईडने इकडला आली की वर्धा जिल्हा, पूर्वेकडून म्हणजे असा जाणार कोणता येणार, अमरावती, त्यानंतर वर्धा, त्यानंतर इकडल्या साईडनं चंद्रपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर जिल्हा. दक्षिणेकडे आपण खाली आलो तर नांदेड जिल्हा आणि साईडला कोणतं सांगितलं होतं, तेलंगणा राज्य. ओके. असून पश्चिमेला या साईड इकडे गेल्यानंतर मग कोणता जिल्हा येतो, पश्चिमेला वाशिम सांगितला होता ना, वाशिम आणि लगेच हिंगोली असा हा गोल राऊंड आहे. त्यामध्ये हा यवतमाळ जिल्हा आणि हा पूर्ण जिल्ह्याने असा वेगळेला आहे. ओके. त्यानंतर आता याच्यातलं महत्त्वाचं म्हणलं तर संवंशावळ वगैरे कशी झाली थोडीशी माहिती बघू. तर ख्रिस्तपूर्व 272 ते 231 मधील या काळात राजा सम्राट अशोक मौर्य यांच्या राज्याचा बेरार हा सुद्धा भाग होता. परंतु कदाचित मौर्य राज्याचा अंधपतनाअगोदर मौर्यांनी स्थानिक चोराच्या टोळीच्या मदतीने हे राज्य आपल्या ताब्यात घेतले. पुष्पमित्र संघ हा या राज्याचा शेवट केला. या राजाने पुष्पमित्र हा शेवटचा मौर्य बृहत्कर्त यांचा सैन्याचा सेनापती होता. त्याने आपल्या राजाला पितुरीने मारून स्वतःची राजवट उभी केली. विदिशा जे की सध्याचे भिलाशा या शहराला राजधानी म्हणून घोषित केले. हे थोडीशी माहिती आहे. अदरवाईज आपण थोडंसं पुढे जाऊ. थोडीशी महत्त्वाची माहिती घेऊ. हे कसं खूप अगोदरचं आहे, जे की म्हणजे याच्यावर थोडेसे कमी प्रश्न विचारले जातात. जे प्रश्नविमुख आपण थोडीशी माहिती घेऊ. ओके. त्यानंतर याच्यामध्ये सहस्त्रकुंड धबधबा आपण बघितलेला आहे. सहस्त्रकुंड धबधबा हा मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आहे. धबधब्याला अलीकडचा भाग सहस्त्रकुंड कुठं आपण धबधब्याच्या अलीकडचा भाग उमरेड तालुक्यात येतो, तर पलीकडचा भाग नांदेड जिल्ह्यात मराठवाड्यात तालुका. सहस्त्रकुंड म्हणजे सहस्त्रकुंड धबधबा आपण बघितलेलेच, या जिल्ह्यात थोडासा त्याचा भाग येतो. ओके. यात आपण थोडंसं अत्यंत असं महत्त्वाचं माहिती बघू. वैशिष्ट्य जे काय, पोहरा देवीचे जगदंबा मंदिर बंजारा समाजाशी काशी म्हणून ओळखतो, म्हणजे काशी म्हणून उल्लेख होतो. पोहरा देवी जी आहे जगदंबा मंदिर बंजारा, पोहरा देवी माहिती आहे, पोहरा देवी आहे, देवीचे जगदंबा मंदिर म्हणून आहे. तो बंजारा समाजाची ओळख, बंजारा समाजासाठी ती काशी म्हणून ओळख आहे. जैनाची काशी म्हणून ओळखले जाणारे शिरपूर जैन पुरातन गाव जैन धर्मियाच्या तीर्थक्षेत्राबरोबर प्रेक्षणीय पर्यटन स्थळ आहे. किनवट अभयारण्य कुठं, यवतमाळमध्ये आहे. टिपेश्वर राखीव मृगया क्षेत्र यवतमाळ जिल्ह्यातच आहे. यवतमाळ जिल्ह्यातून पेनगंगा नदी वाहते माहिती आहे. यवतमाळ जिल्ह्याला गेलेला राष्ट्रीय हमरस्ता कोणता आहे, हैदराबाद जबलपूर. विदर्भाचे नागपूर आणि अमरावती दोन विभाग प्रशासकीय येतात. विदर्भात प्रशासकीय विभाग नागपूरचा,